राणीसाहेब तातडीने यात फरमावलीत. अमात्य जी की आहेस थोडी. बेदनूरहून स्वार आल्यापासून आमचा थार सुटलाय. पण राणीसाहेब बेदनूरहून तर काही खलिता आलाच नाही आणि खबर जर आली नाही तर मग चिंता काय? अमात्य संकटांची गाराणी फक्त शब्दांनी फोडता येतात असं कुठे आहे? मनात संशयाची कोळिष्टकं वाढली की शंकांच्या पाली चुकचुकतातच. बेदनूरहून राणी चेन्नम्मांनी आमच्या कुंकवाचा करांडा माघारी पाठवलाय. कशासाठी? सोबत काही निरोपही नाहीये. आमच्या हाकेला ओ देणारे शब्द संपले की आमचं सौभाग्य आता त्या सांभाळू शकणार नाहीत हे सांगायचंय त्यांना. अमात्य काही कळेनासं झालंय बघा. जीवाला नुसतं घोर लागून राहिलाय. त्या तिमण्णाने औरंगजेबाची भेट काय घेतली? राजकारणाचे रंगच बदलले. या राणी चेन्नम्मा आधीपासूनच तिमण्णाच्या दबावाखाली. आता औरंगजेबाने तिमण्णा मिळून राणी चेन्नम्मांवर दबाव वाढवला नसेल कशावरून? अमात्य असं असेल तर राजांना धोका असू शकतो. खात्रीने राणीसाहेब आजवर फक्त आणि फक्त या राणी चेन्नम्मांचाच आधार होता आपल्याला. आता तोही सुटत चाललाय. राणीसाहेब आपल्याला माकडीन आणि तिच्या पिल्लाची गोष्ट तर माहिती आहेच. नाकातोंडात पाणी जाताना तिनं तिच्या पिलाला पायाखाली घेतलं. मग राणी चेन्नम्मा तसं वागणार नाहीत कशावरून? अमात्य चिंता नसावी राणीसाहेब. खात्रीला एक खबर मिळवूच. तुर्तास औरंगजेबाची पुढची चाल काय असेल यावर सारं काही अवलंबून असणार आहे. पण मराठी राज्याचं भवितव्य या निर्णायक रेषेवर अडखळले एवढं मात्र खरं आहे. आला हजरत. तिमन्ना आपसे मिलने के लिए मछली की तरह तड़प रहा है. अगर आपकी इजाजत हो तो उसे बुला लिया जाए. बुला लो. जी. तिमन्ना को भेज दिया जाए. हुजूर मला वाटलंच होतं तुम्ही आम्हाला बोलवणार म्हणून. जीव नुसता कासावी झाला होता जी. आम्हाला माफी करावी जी. नहीं नहीं, आप माफी मांगकर अपने आप को शर्मिंदा क्यों कर रहे हो? आपको तो इनाम मिलना चाहिए. हमारी सल्तनत से लड़ने की ख्वाहिश रखी आपने, इतनी बड़ी उम्मीद. खैर हमने अपनी फौज भेज दी है. जाके लड़िए उनसे, कर लीजिए अपनी ख्वाहिश पूरी. मेलेल्याला का मारून राहिला तुम्ही हुजूर? हुजूर तुमच्या सल्तनतशी मुकाबला करण्याचा विचार आम्ही स्वप्नातही नाही घेऊ शकत हो. राजा राम को पनाह देकर आपने साबित कर दिया है कि आपके सपने की ख्वाहिश क्या है. नाही हुजूर, मराठ्यांनी आमच्या राणीला फितवलं हो. तो अब हम क्या करें, फरमाइए. माफी असावी हुजूर, पण फक्त एकच विनंती होती की आम्हाला अभय द्या आणि आमच्या सीमेवर तुमची जी फौज तैनात आहे ना तेवढी जरा मागं करून घ्या म्हणतोय हो मी. ठीक है. मेहरबानी हुजूर, मेहरबानी. हम आपको बख्श देते हैं, लेकिन हमारी फौज आपकी सरहद पर ही रहेगी. हुजूर हाँ हाँ, चूंकि अर्जी आपने की है, रानी चेन्नम्मा ने नहीं. हमने आपकी आधी अर्जी मंजूर कर दी. उनकी वफादारी का सबूत तो मिले. आधी वफादारी आधी अर्जी. मेहरबानी हुजूर. येतो जी. वजीर आजम जी हुजूर. क्या होगा अगर हम बकरी को घास भी डालें और उसे शेर के सामने बांध कर भी रखें? जी. बड़ा मजा आता है इस खेल का, हमें बड़ा मजा आता है.
अय्यो सोमा, अण्णा कुठे गायब झाले की हो? अजून पण ते आले नाही का हो? गेले कुठे म्हणायचं? अब ते ठाऊक नाही जी. ठाऊक नाही? गेले कुठे हो? औरंगजेबाकडे. तुमचे गुणवंत कारभारी आता औरंग्याच्या सदरेवर असतात बघा. अय्यो, काय सांगताय जी? असे नसते आरोप करू नका बघा. आमचे अण्णा असं काय पण करणार नाही हो. हेरांकडून खात्रीलायक बातमी आहे राणी साहेब. तुमचे तिमण्णा आता औरंग्या समोर ओंजळ पसरून उभे आहेत बघा. ते कधी तो थुंकेल आणि कधी त्याची पीक झेलू म्हणून. खरंय काय हे? ते 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 राणी अम्मा चमत्कार झाला जी. और चमत्कार. कसला चमत्कार हो? अय्यो अम्मा, सीमेवरचा धोका टळला की हो. ते मुघल सैनिक जिथले तिथं थांबले. अण्णांनी थांबवलं त्यांना. संकट टळलं की हो अम्मा. म्हंटल ना, अण्णा किती उलट सुलट जरी वागले तरी त्यातून निष्पन्न चांगलंच होतं बघा. अण्णांची शिष्टाई कामी आली बघा. म्हणूनच तर ते गेलं की हो औरंगजेबाकडे. हे काम निपटल्याशिवाय कोणाला काही सांगायचं नाही असं बजावून सांगितलं होतं बघा आम्हाला. अण्णा थोर मनाची, मोठी मोठी कामं करतील पर कोणाला ठांग पत्त्या लागू देणार नाही तो. आम्ही जाणतो, आपण खात्री बाळगावी. आपल्या जीवाला अय्यो अय्यो सोमा, निघा की हो. हो हो हो. अय्यो, तिकडे कुठे जात आहे हो? चुकून बाहेर जातो बघा. आपण सगळेच निघा की हो. अय्यो राजे, गैरसमज करू नका की हो. अण्णा चांगले माणूस असतात बघा. एक वेळ ते आम्हाला धाक दाखवतील हो, पण राज्याच्या हिताशिवाय दुसरा कुठलाच विचार करत नसतात बघा. विश्वास बाळगा की हो. माणूस दिसतो तसा नसतो बघा. राणी साहेब, बोला अमात्य. एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणावायची होती. हेच ना की त्या औरंगजेबाच्या फौजा बेदनूर प्रांती उतरल्या, मात्र सरहदीवरच आहेत. खरं तर याबद्दलच बोलायचं होतं. अमात्य, तिथे आम्ही अगदी बारकाईने लक्ष ठेवून आहोत. मग आपणास आश्चर्य नाही का वाटले? वाटले. आपला तर्क काय? राणीसाहेब, ज्या क्षणी तिमण्णा औरंगजेबाच्या छावणीत दाखल झाला त्या क्षणी औरंगजेबाच्या फौजेला पायबंद पडले. कदाचित तिमण्णाने तशी मनधरणी केली असावी. तिमण्णाने केलेली मनधरणी तो औरंग्या मान्य करेल? स्वतःच्या बापाचा भावाचाही मुलायजा न ठेवणारा औरंग्या त्या तिमण्णाच्या विनवण्यांना काय किंमत देणार आहे? मग त्या फौजा सरहद्दीवरच का अडकून पडल्या असतील? हे नेमकं गमक कळत नाहीये बघा. पण काहीतरी शिस्त आहे हे मात्र नक्की. कारण राजे बेदनूर प्रांतीय आहेत अशी ठळक अटकळ असणारा औरंग्या हातावर हात धरून गप्प बसणार नाही. भीमाबाई, जी इथे काय करताय? ते आपले इकडेच आले होते. कशाला आला? जेवायला. हा? नाही म्हणजे
जेवायला तुम्हाला थाळा लावू काय विचारायला आलते. आमचं संपलं की आम्ही येतो. जी. भीमाबाई, इथे खलबत खाण्यात महत्वाची कामं असतात, बोलणी सुरू असतात, आणि अशा वेळी इथे भिंत धरून उभं राहणं, चोरून ऐकणं असे प्रकार वाढत चालले तुमचे. पुन्हा सकाळी आढळलं तर गय केली जाणार नाही. जी राणे सर. बोला मात्या. राणेसाहेब, बेंदूर प्रांती नेमकं काय शिजत असेल याचा अंदाज आपण घ्यावा लागेल. हा अंदाज आपल्याला फक्त एकच व्यक्ती देऊ शकते, हिना. माफी असावी राणेसाहेब, पण काल आलेल्या त्या मुलीवर इतका विश्वास ठेवणं म्हणजे. अमात्या, प्राप्त परिस्थितीत दुसरा गत्यंतरही नाही आपल्याकडे. बघू काळाच्या पोटात काय दडलंय ते. सध्या वाट पाहणं एवढंच काय ते आपल्या हातात आहे. इससे पहले तो तुम्हें कभी नहीं देखा. कहाँ से आई हो? उसी किले से, तोरगल, जो तारा रानी ने जीत लिया. तो बता सकती हो ताराबाई ने वहां जीत कैसे हासिल की? किले का दरवाजा किसने खोल दिया? कौन था वो गद्दार? कुछ बोलती क्यों नहीं? जी, मैं बोलूंगी तो आप भरोसा नहीं करेंगी. वैसे हमारी फौज में गद्दारों की कुछ कमी नहीं. मतलब? शहजादी साहिबा, सबको लगता था संभा ऊपर वाले को प्यारा हो गया, अब लड़ाई खत्म, सब खुशी खुशी अपने मुल्क लौट सकते. पर नहीं, राजा राम और तारा रानी बगावत का परचम लेकर खड़े हो गए. अब सबका अपने मुल्क जाने का सपना तो मानो चूर चूर हो गया. अब क्या करे, सब पागलों सा बर्ताव कर रहे. क्या तुम अपने मुल्क लौटना नहीं चाहती? मैं तो हमेशा के लिए आपके कदमों में रहना चाहूंगी. हमारे अब्बू ऐसी एक लड़ाई में अल्लाह को प्यारे हो गए. अब हमारा इस दुनिया में है ही कौन? आपके सहारे बस जी लूंगी. ठीक है, तुम्हें यहाँ हमारी आंख और कान बनकर रहना होगा, समझी? तुम जा सकती हो. रुको. जी, तुम तोरगल से जिंदा कैसे बाहर निकली? ऐसी हसीन और खूबसूरत औरत को मरहट्टों ने ऐसे ही जाने दिया? बोलो, जवाब दो. जी, जवाब तो है, पर अब आपको गुस्सा आएगा. बोलो, ऐसी क्या बात है? शहजादी साहिबा, मरहट्टों के उसूलों के बारे में तो आपने सुना ही होगा. औरतों को भगवान मानना ही उनकी फितरत है, उनकी इज्जत करना ही जानते हैं. शिवाजी राजा ने अपनी कौम की औरत कल्याण सूबेदार की बहू को अपनी मां का दर्जा दिया था. पर ऐसे उसूलों से सीना चौड़ा हो जाएगा, पेट थोड़ी ना पलेगा. सियासी कामयाबी के लिए ऐसे उसूलों की नहीं, शातिर दिमाग की जरूरत है, और वो तो सिर्फ आला हजरत पातशाह जिले लाही में है. सुकून से रहोगी तुम यहाँ,
बस हमारा काम याद रखना। जी, आपका काम तो मैं यूं निपटा दूंगी। मैं जाऊं? ठीक है। सांगू पाहतोय हा करंडा आम्हाला? असं काय गुड दडलाय काळाच्या उदरात, काहीच कळेनासं झालंय. आम्ही करंडा दिला तेव्हा चेन्नम्मा भेदरलेल्या, साथ देतीलच याची शाश्वती नाही. पुढे तिमण्णा औरंगजेबाकडे जातो, औरंगजेब बेदनूर प्रांती फौज पाठवतो. इकडे आम्ही तोरगळ जिंकून घेतो, मात्र त्यावर औरंगजेबाचे काहीही खुरापात नाही. बेदनूर सरहदीवर त्याच्या फौजाही तैशाच विसावलेल्या. याचा अर्थ काय? तिमण्णाने ऐसे काय फंदे केले असेल? राणी चेन्नम्मा घाबरल्या तर नसतील ना? शेकडो सवालांच्या मुळ्या डसतायत आमच्या मेंदूला. कपट? आलमपना, अल्लाह ताला की मेहरबानी से सल्तनत आलम को सुकून के पल नसीब हो। आगे भी तो बोलिए। तिमन्ना विदाई की इजाजत लेना चाहते हैं। उसे यहाँ बुलाओ। जी हुजूर। हुजूर, अर्जी। क्या तिमन्ना जी, हमारी मेहमान नवाजी में कोई कमी रह गई क्या? तुम्ही जगाचे पालनहार की हो. तुमच्या सहवासात राहिल्यानं आम्हाला स्वर्ग फक्त 2 बोटच उरतोय की. आम्हाला इकडे काय कमी आहे बाप्पा? तिमन्ना जी, इतनी जल्दी अलविदा क्यों कह रहे हो? आपके बिना सुकून कैसे मिलेगा हमें? हा तुमच्या मनाचा मोठेपणा जी. नाही तर आमच्या राणी. जाऊ दे, तुम्ही आम्हाला माफ करून टाकलं, मेहरबानी हो. ऐसा किसने कहा आपसे? त्याशिवाय का युद्ध अर्धवट थांबलं साहेब? तुम्ही देवढं दयाळू. हमने जंग छेड़ी नहीं और फौज को हटाया भी नहीं. आता ते तुमच्या हाती आहे की हो जी. अहो, तुमच्या परवानगी शिवाय इकडे वारा सुद्धा वाहत नाही की हो. हमने आपकी बात मान ली ना. तो अब आप हमारे लिए कुछ करोगे? आप हमारे लिए कुछ करोगे? फरमाइए हुजूर. और राज्याच्या भल्यासाठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे हो. 3 दिन के अंदर राजा राम को पकड़ के हमारे सामने हाजिर करो. जी. तीन दिन के अंदर तुम राजा राम को पकड़ के हमारे सामने लाओगे, और नहीं ला सके तो याद रहे, हमारी फौज आपकी सरहद पर तैयार खड़ी है. तीन दिन राजा राम यहां. जाओ.